भाजपचं वारप चालू आहे कमळाचं फुलाचं काय जमलं तेच निवडून येतो ऐकायला कुठं मस्त हे आहे का ती बदलल्यात काय झाल्यात बटन दाबले की त्याच्यात नंबर फोन जातो असेच चाललं आहे शाळा तेव्हा लाडक्या बहिणीला पैसे देतोय पण ते काय करतोय आपल्याकडून 1,500 दिले की 3,000 वसूल करतोय तेलात पैसे वाढवू साखरात वाढवू पेट्रोलमध्ये वाढवू सगळीकडे पैसे वाढवतो मग आपल्या फायदा काय आपण ओळखून जायचं ना हे पैसे कुठं डबल करतोय आपण त्याला 1,500 घेतो आपण त्याला 3,000 रुपये देतो ना कसं काय 3,000 देतो तीन म्हणजे त्याला तर 2,000चा डबा 2,500 म्हणजे 500 गेले तिकडे तेलात पैसे तुरीच्या डाळात पैसे साखरेत पैसे कुठं पैसे वाढवतो आई घालतो बरं. मग आता हे असं पैसे वाढवलं आपल्याला फायदा काय आणि लोकांनी 1,500साठी लाईनीला आई घाल उभं राहा तिकडे राहा ते फॉर्म करा फोन करा आलं का पैसे लाडक्या बहिणीचे मग आता हे कसं धंदा आहे लाडक्या बहिणीला पैसे आणि लाडक्या भावाला काही केळं कसे त्यामुळं हां त्याला त्या मुलीला फोन करून सांगा म्हणा पपई बी असली तर लाडक्या भावाला पपई चालती घेतलंच का प्रॉपर काय कुठला गट आहे हा दोन्ही काळ बरोबर दोन्ही कदम त्या भागात काय इथल्या समस्या काय त्या अडचणी काय काय रोडच्या समस्या आहे प्रत्येकाच्या गरीब गोरगरिबांना मदत करणाऱ्या समस्या आहे शिक्षणासाठी दवाखाने सरकारी सगळ्या योजना गरिबापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे गावाचे रस्ते गाव सुधारणा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे काय आता निवडणुका लागली सगळ्यांचंच वारं जोरात आहे पण गावाचा विकास झाला पाहिजे काय उमेदवार कसा असला पाहिजे काय उमेदवारांनी कामं केली पाहिजे गावाचा विकास संपूर्ण कामं वगैरे केली पाहिजे गोरगरिबांना सोयी सुविधा पुरवल्या पाहिजे